सिद्दीकी हत्या प्रकरणी झीशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डर्सचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. दिवंगत बाबा सिद्दीकी माझे जिवलग मित्र होते. सत्य बाहेर यावं, न्यायाचा विजय व्हावा. मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरुद्ध मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचा उल्लेख. ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासामध्ये परबांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष. आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय होणार याकडे लक्ष. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज संध्याकाळी महत्वपूर्ण बैठक. पालकमंत्रीपदाचा वाद. माजी नगरसेवक बाबूराव चांदेरेंनी केलेली मारहाण यावर चर्चेची शक्यता. गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार. अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होईल. पालकमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये. अंजली दमानी यांनी घेतली अजित पवारांची भेट. 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर. तर आज अजितदादा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असं आश्वासन त्यांनी दिल्याची दमानी यांची माहिती. हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा काडी मात्र संबंध नाही. माजी मंत्री अनिल पाटलांकडनं धनंजय मुंडेंची थेट पाठराखण. संबंध नसतानाही धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय. अनिल पाटलांची प्रतिक्रिया. भाजप आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार. कारागृहामध्ये वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 हवालदार. जितेंद्र आव्हाडांचा एक्सपोस्ट करत आरोप. बीड कारागृहामध्ये आरोपी आपोआप कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगते. आव्हाडांची एक्सपोस्ट. बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाईंचा आरोप. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचीही देसाईंची मागणी. आकाशच्या मर्जीतील लोक फक्त 26 नाही तर 226. त्यांची यादी गृहमंत्र्यांना देऊ. सुरेश धस यांचं वक्तव्य. असे पोलीस दल बीडमध्ये न ठेवण्याचीही मागणी. सरकारने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुरुवातीपासूनच आरोपींना वाचवण्याची जनतेची भावना. रोहित पवारांची एक्सपोज चर्चेत. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा पारदर्शक पद्धतीने तपास करावा. रोहित पवारांची मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस. प्रकृती खालावली तरी जरांगे आंदोलनावरती ठाम. धनंजय देशमुखांची मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळाची भेट. धनंजय देशमुख आज जरांगेंच्या सामूहिक आमरण उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचीही माहिती. आमदार आदित्य ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार. आज संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आदित्य ठाकरे आणि आयुक्तांची बैठक होईल. राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक. राजुल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार. नागपूरमध्ये जीबीएसच्या रुग्णांची स्थिती स्थिर असल्याची पालिकेची माहिती. पालिकेच्या आकडेवारीनुसार नागपूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात 2 रुग्ण, डिसेंबर महिन्यात 1 आणि जानेवारीमध्ये 1 रुग्ण आढळल्याची माहिती. जीबीएस बाधित तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सावध. 7 तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती. सोलापुरातील तरुणाचा झाला होता जीबीएसमुळे मृत्यू. राज्यामध्ये गुलेनबॅरी सिंड्रोमच्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार अलर्टवरती. सरकारने नेमलं तज्ज्ञांचं 7 सदस्यीय पथक. सोलापूरमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्णांचं सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवलं. कोल्हापूरमध्ये जीबीएस सिंड्रोमचे 2 रुग्ण. दोन्ही रुग्णांवरती कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार. 1 रुग्ण कर्नाटकातील तर दुसरा हुपरीतला.
गडचिरोलीतून मलेरिया हद्दपारीसाठी विशेष कृती दल स्थापण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश. डॉक्टर अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचं कृती दल स्थापन. मराठी भाषा भवन बांधण्यासाठी कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीजकडून राज्य सरकारला परवानगी. पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता व्ही बढे यांची माहिती. किरीट सोमय्या आज जालना, परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती. उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे असल्याचा सोमय्या यांचा आरोप. 2,14,307 अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची सोमय्यांची मागणी. कोल्हापुरामध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सरकारने घुसखोरांना तातडीने हाकलून द्यावं, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. नवी मुंबई पोलीस दलाची यशस्वी कामगिरी. वर्षभरामध्ये पोलिसांनी 200 बांगलादेशींना अटक केली. गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण 3% वाढलं. शिवसेनेचे डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरणाप्रकरणी त्यांचे बंधू आणि 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा आजचा दुसरा दिवस. नागरिकांकडून कोणतीही आडकाठी नाही. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. सार्वजनिक विभागाच्या वतीने सध्या वेळोवेळी आढावा घेण्याचं काम सुरू. फक्त पुढचे 3 दिवस साताऱ्यामध्ये वाघनखं पाहता येतील. 31 जानेवारीला वाघनखं नागपूरला रवाना होतील. प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट दर्जाचं काम थांबवण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संवर्धनाच्या कामासंदर्भात निर्णय. चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपराक. महाराष्ट्राने सोयाबीन खरेदीमध्ये मिळवला देशात पहिला क्रमांक. प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी. राज्यातील 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडून 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून मदत नाहीच. 386 कोटी 23,48,000 रुपयांचा प्रस्ताव अजूनही मंजूर नाही. यवतमाळच्या दिग्रसमध्ये रास्ता रोको आंदोलन. सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. मुंबई मेट्रो 8 मार्गिकेला पीपीपी तत्वावरती करण्यास मंजुरी. मुंबई मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडलं जाणार. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती मंजुरी देण्याचा निर्णय. कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अजूनही पूर्ण नाही. मुंबईकरांना आज सुद्धा मेगा ब्लॉकचा त्रास. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातही शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि झेडपी सदस्य शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत. अंबादास दानवेंकडनं नाराज पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीचा प्रयत्न. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी गोंदियामध्ये होणाऱ्या कचारगड यात्रेचा आढावा घेतला. 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात. बोरिवलीमध्ये पार पडला हरिहृदय युवा महोत्सव. आध्यात्मिक आणि भक्तीच्या मार्गावरती चालण्याची प्रेरणा. महोत्सवात अनेकांची उपस्थिती. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात. नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले आज आढावा बैठक घेणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ. हत्ती लोकवस्तीत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ठाण्यातल्या कासारवडवली परिसरामध्ये हायपर सिटी मॉलच्या 2ऱ्या मजल्यावरती आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.